रेशन कार्ड धारक असे आहेत, त्या रेशन कार्ड धारकांना 2026 पासून कोणताच लाभ मिळणार नाही. ऑटोमॅटिक त्यांचं रेशन कार्डमधून नाव हे गायब होणार आहे. तर कोणते रेशन कार्ड धारक आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणतं एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे, तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर या सर्व गोष्टीपासून वाचायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर पुढच्या आणि महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर रेशन कार्ड धारकांना आतापर्यंत बऱ्याच वेळा अपडेट असं दिलेलं आहे की रेशन कार्ड धारकांची KYC करून घ्या. परंतु बरेच असे रेशन कार्ड धारक आहेत की त्यांनी फक्त कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्री आहे त्यांचं जे KYC आहे ती KYC केलेली आहे, परंतु बाकीच्यांची KYC केलेली नाही. आतापर्यंत ते चालत होतं, परंतु 2026 पासून हे चालणार नाही. रेशन कार्डवरील सर्व जी नावे आहेत त्या सर्वांची KYC तुम्हाला करावी लागणार आहे. तर आता ही KYC कशी करायची आहे, तर तुम्हाला तुमच्या जवळ तुमचं जिथं नाव आहे त्या रेशन कार्ड दुकानात तुम्हाला जावं लागणार आहे आणि त्या रेशन कार्ड दुकानात तुम्हाला तुमचं थंब देऊन तुमचं जे रेशन कार्डवरील नाव आहे त्या नावाची KYC करायची आहे. परंतु त्यासाठी असं आता तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी एकाने जाऊन सगळ्यांची KYC केली तरी चालेल, परंतु असं नाही. प्रत्येकाला तिथे जाऊन KYC करायची आहे, कारण तिथे थंब घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःला तिथे जाऊन तुम्हाला KYC करून यायची आहे. ज्यांची KYC करायची आहे तिथं स्वतःला जावं लागणार आहे. परंतु रेशन कार्डवर प्रत्येक व्यक्तीची KYC करणे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तीची KYC नसणार आहे त्या व्यक्तीचं त्या रेशन कार्डवरून नाव हे ऑटोमॅटिक 2026 पासून कट होणार आहे. आता 2 दिवसच बाकी आहेत, त्यामुळे 2026 पासून नाव कट जर तुमचं होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही त्वरित KYC करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरा ऑप्शन आहे KYC करण्यासाठी, तो म्हणजे मेरा KYC. या ॲपवरून सुद्धा तुम्ही तुमची KYC करू शकता, परंतु याची प्रोसेस ही लेंदी आहे. त्यामुळे काही वेळा सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे KYC होत सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही सरळ रेशन दुकानात जाऊन तुमची KYC करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे रेशन कार्डवरील प्रत्येकाच्या नावाची KYC करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा. तुमचा यावरती काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. सो भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.